हाय गाईज, आय एम वृंदा अँड वेलकम बॅक टू माय डिजिटल डायरी. तर आज आहे 14 ऑगस्ट आणि आजपासून बरोबर एका महिन्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. म्हणूनच मी आणि शतायूने आज ठरवलं आहे की आम्ही लालबाग परळमधले जे गणपतीचे कारखाने आहेत तिथे जाणार आहोत आणि तिथे आता काय सुरू आहे, तयारी कुठपर्यंत आली आहे हे सगळं बघणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. पण त्याआधी आम्ही एक पिट स्टॉप घेतला आहे. कुठे घेतला आहे? आपण आता आहोत नरे पार्कच्या गल्लीत. हा लेफ्ट मारला इथून मागे की नरे पार्क आहे. परळ किंवा लालबागची जी माणसं आहेत त्यांना माहिती असेल आपण पॅटेस पाव खायला आलो. पॅटेस पाव लालबाग परळचे जे आपले सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स असतील त्यांना माहिती असेल. हा आहे आयकॉनिक पॅटेस पाव जागा. ही आहे लोकेटेड इथे सर आपण गेलो की आहे नरे पार्क. जर तुम्ही मुंबईत नवीन असाल तर रॉयल इम्पिरियल नावाची बिल्डिंग आहे इथे, भारत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आणि बरोबर त्याच्या डायगनल ही गाडी आहे. वडापाव आहे. पॅटेस पाव. हा वडापाव लागतो. खूप छान वडापाव आहे. आय डोंट नो याला पॅटेस पाव का म्हणतात, पण खूप छान वडापाव आहे. ऑइल फार कमी असतं. आणि दुसरी गोष्ट हे बघ, जर हे तुम्ही बघाल तर ह्यात वड्याची भाजी ब्रेडमध्ये हे क्लब करून मग ते तळतात. नॉट माय कप ऑफ टी, बट ज्यांना अशा गोष्टी खायला आवडतात ते खाऊच शकता. तुम्ही दिवसभर आता गणपती सुरू झाले की गणपती बघायला फिराल वगैरे, तर मला वाटतं ही छोटीशी एक स्मॉल बाईट म्हणू शकतो आपण. ते खाल्ल्यावर तुमचं पोट भरेल आणि दिवसभर तुम्ही फिरायला मोकळे व्हाल. आता वाजलेत 6:30 आणि आता आम्ही खाल्लं इथे आणि आम्ही इथून निघतो आहे. तर पहिला आपण कुठे जाणार? आपण जाणार आहोत पारसी अड्ड्याला, जे आहे चिंतामणीच्या जस्ट बाजूला, चिंचमुकीचा ब्रिज उतरल्यावरती. तिथे एकदा आपण बघूया काय आहे, कसं काय अपडेट्स आहेत. त्यानंतर आपण येणार आहोत गणसंकुलला. गणसंकुल जे आहे ते आहे करी रोड ब्रिज खाली. तर मी जेव्हा पण व्हिडिओ टाकते तेव्हा मी असा विचार करते की हा व्हिडिओ आपण का टाकावा, याची काय गरज आहे. हा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवण्याचं कारण म्हणजे की गणपतीत एकतर मुंबई खूप वेगळी असते आणि मुंबईमध्ये खरं तर वर्षाचे 12 महिने गजबजाट असतो, पण गणपतीत विशेषतः, आणि ते पण गणपतीच्या 1-2 महिन्या आधीपासून मुंबईमध्ये जी तयारी सुरू होती ती खरंच बघण्यासारखी असते आणि एक खूप पॉझिटिव्ह आणि श्रद्धेचं वातावरण मुंबईमध्ये असतं. हा व्हिडिओ जे बाहेर आहेत, जे मुंबईत नाही आहेत, किंवा ज्यांना गणपती किंवा गणेशोत्सवाची ही सगळी मजा अनुभवायला नाही मिळत आहे, त्यांच्याबरोबर पण तुम्ही शेअर करा. आणि आपण बघूया की बाहेर काय चाललं आहे, आता काय नवीन मूर्त्या आल्या आहेत, कोणकोणत्या वेगळ्या. आता यावर्षी म्हणजे खूप मिनिएचर झाले, मोठमोठ्या मूर्त्यांची छोटी छोटी प्रतिका आली आहेत, तर ती पण आली आहेत आणि खूप सुंदर काम सुरू आहे सध्या मार्केटमध्ये. तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. प्रयत्न आहे हा आमचा एक छोटा. तर तुम्ही नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज जे तुमच्यासारखे आमच्यासारखे गणेशोत्सव प्रिय लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता आपण सरळ जातो आहे आणि हे नरे पार्क आहे, जिथे परळचा राजा बसतो. सुंदर अशी 22 फुटाची मूर्ती असते इथे. आणि यंदाची आय गेस त्यांची थीम आहे विठू माऊली, जसं की तुम्ही पाहू शकता. ते बघा. अच्छा, यावर्षी बऱ्याच मंडळांची थीम पंढरपूर किंवा वारकरी आणि विठ्ठल रखुमाई अशी आहे. आपण आता पाहू शकता विठ्ठलाची इथे ही लोक प्रतिमा जी उभारत आहेत. यंदा मजा येणार. गेल्या वर्षी इथे अयोध्या होती. गेल्या वर्षी यांनी अयोध्या बनवलेली. तर परळचा राजा मुंबईत तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण जर मुंबईत नवीन आहे किंवा ज्यांना नाही माहिती आहे, ही मूर्ती 22 फुटांची असते आणि दरवर्षी हा जो गणपती असतो तो उभा असतो. गेल्या वर्षी श्रीराम होता आणि यावर्षी विठ्ठलाचं रूप असणार आहे. माझा म्हणजे खरं तर सगळे देव सारखेच, सगळे गणपती सारखेच, पण असतं ना आपलं की दरवर्षी एक वेगळी मूर्ती बघायला मिळते. तर माझी मुंबईतली सगळ्यात आवडती गणपतीची मूर्ती कोणती असेल तर ती परळच्या राजाची आहे. शतायूची आवडती मूर्ती गणेश गल्लीची असते, म्हणजेच मुंबईचा राजा. तर आत्ता आपण मुंबईच्या राजाबद्दल बोलताच आपण मुंबईच्या राजाच्या दारापाशी पण पोहोचलो आहे.
तिथे बघूया तयारी कुठपर्यंत आली आहे. त्याच्याच पुढे लालबागच्या राजाचा पण गेट आहे, त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे ते पण आपण पाहूया. शतायू, ज्यांच्याकडे आता ॲक्टिवा नसेल, स्कूटी नसेल किंवा काही आपली स्वतःची गाडी नसेल, त्यांना जर गणपती इथे फिरायचं आहे किंवा असंच आपल्यासारखं गणपतीच्या आधी वगैरे फिरायचं आहे तर त्यांनी कसं यायचं इथे? एकदम बरोबर प्रश्न विचारलास, एकदम बरोबर स्पॉटवर विचारलास. जसं तुम्ही पाहू शकता, आता आपण आहोत भारत माताला. राईटला जर तुम्ही बघाल तर तिथे भारत माता थिएटर दिसतं. भारत माता थिएटरचा जो हा राईट रोड जातो आहे, इथेच वेस्टर्न लाईनचं लोअर परेल स्टेशन आहे आणि सेंट्रल लाईनचं करी रोड स्टेशन आहे. तर तुम्ही वेस्टर्न लाईनला येत असाल तर लोअर परेल स्टेशनला उतरून एक ब्रिज फक्त तुम्हाला हार्डली 1 किलोमीटर चालायचं आहे, उतरायचं आहे. कॉर्नरलाच गणसंकुल आहे. इथून आलात राईट सरळ गेलात की तुमचं लालबागचा राजा, लालबागचा राजा, मुंबईचा राजा. इथून ह्या बाजूला आला तर मागच्या बाजूला परळचा राजा. हे सेम आहे तुमचं करी रोड स्टेशन बरोबर. करी रोड स्टेशनमध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे, ते अर्धा किलोमीटरचं होतं. सो करी रोड इज फॉर सेंट्रल आणि लोअर परेल इज फॉर वेस्टर्न लाईन. आवडता रोड माझा. वर्षाचे 12 महिने ह्या रोडवरती यायची माझी इच्छा असते. कधीच कंटाळत नाही मी. आणि तुम्ही लेफ्टला पाहू शकता मुंबईचा राजा. गणेश गल्लीचं जे डेकोरेशन आहे ते सुरुवात आहे. आपण थोडक्यात एक छोटंसं स्निक पीक देऊया आपल्या चॅनलवरती. आपण इथे एक क्विक लुक घेऊ शकतो काय बनतं आहे काय नाही. यंदा ही लोक पंढरपूर बनवणार आहेत. माझं सगळ्यात आवडतं मंडळ, 99th इयर आहे. पाहू कसं होतं आहे काय होतं आहे. विश्वविक्रमी मुंबईचा राजा तुम्ही पाहू शकता. 99 की राईटला बघू शकता. राईटला गुरुकृपा, लेफ्टला गुरुकृपा. अख्खं लालबाग साड्या घ्यायला येतं ते गुरुकृपात. तुम्ही बघू शकता 12 महिने इथे लाईन असते. समोरच बघाल तर तेजू काय मेन्शन आहे की अजून एक भव्य मूर्ती असते. यावर्षी तिथे आता कसं डेकोरेशन आहे काय आहे काही कल्पना नाही आहे, पण ते सुंदर असतं, मजा येते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तेजूकाय मेन्शन आहे त्यापूर्वी चाळी होत्या आणि आता तिथे रिडेव्हलपमेंट सुरू आहे. पण त्यांनी गणपतीसाठी तेवढी जागा जी आहे ती ठेवलेली आहे तशीच, आणि तिथे यावर्षी गणपती येणार आहे. तर यावर्षी कशी अरेंजमेंट असते त्यांची हे खरंच बघण्यासारखं असेल. कारण दरवर्षी खूप तिथेही ऑब्व्हियसली लालबागच्या प्रत्येक मंडळामध्ये खूपच लाईन असते, पण तिथेही खूप लाईन असते आणि तिथे जागा फार कमी असायची. यावर्षी ते कशी अरेंजमेंट करणार आहेत हे खरंच बघण्यासारखं असेल. आणि ही एक मूर्ती आहे, हे एक मंडळ आहे जिथे आम्ही दरवर्षी नक्की जातो. राजन झाडे यांची मूर्ती आहे आणि ती आम्हाला खूप आवडते आणि सगळ्यांनाच आवडते. आपण पोचलो दी आयकॉनिक लालबागचा राजा गेटवर. ही जागा पुढच्या 1 महिन्यानंतर इथे तुम्हाला बाईक टाकता येणार नाही. एक्झॅक्ट 1 महिन्यानंतर. बाईक काय चालायची पण जागा नसेल. लाखो भक्तांचं हे श्रद्धास्थळ आहे. ही एक गल्ली जे लालबाग मार्केट आहे. बोलताना अंगावरती काटा येतो, पण ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे ॲज अ मुंबईकर. हा जो सण आहे, हा जो देव आहे, आपला जो बाप्पा आहे, सगळ्यांना एकत्र आणतो. फार आयकॉनिक आहे. चिंतामणी गणेश संकुल येथे घरगुती गणपती असतात इथे आणि फार साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही पाहू शकता इथे डेकोरेशन आहेत, गणपतीचे सोहळे आहेत, फार सुंदर असे गणपती आहेत. आपण पाहू शकतो. आता आपण आलो आहोत माऊली आर्ट्समध्ये. त्यांच्याकडे अशा मूर्त्या आहेत. हे बघा इथे प्रति लालबागचे राजा येथे इथे कामही चाललं आहे. फोटो पाठव ना, मला माहिती नाही आता. बाप्पा तयार होत आहेत इथे, सोहळा नेसत आहेत. आपण आता शिवांश नावाच्या या कारखान्यात आलो आहोत. इथे पण फार सुंदर गणपतींच्या ज्या मूर्त्या आहेत. असं वाटतंय की आपण
स्वर्गातच जणू बसलो आहोत. दोन्ही बाजूला गणपतीचे अनेक स्वरूप, लहानातले लहान गणपतींच्या मूर्त्या आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या घरी जागा नसतात किंवा छोटी घरं करायची असतात, छोटे गणपती बाप्पा ठेवायचे असतात, त्यांच्याकडे छोट्या मूर्त्या इकडे आहेत. अगदी मला वाटतं ह्या 1x1ची मूर्ती पण नसेल ही, त्याहून लहान असेल ही मूर्ती. फार सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि ज्यांच्या घरी सिद्धिविनायक बाप्पांना बसवायचं असतं त्यांच्यासाठी ही सिद्धिविनायकाची मूर्ती आहे, ज्यात रिद्धी सिद्धी दोन्ही आहेत. सुंदर असं हे रूप. इथे मी आता आलो आहे सिद्धिवल्लभ आर्ट्समध्ये. ह्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. जसं तुम्ही पाहू शकता 4 फूट, 3 फूट, 2.5 फूट अशा मूर्त्या पण आहेत. त्यासकट त्याहून मोठ्याही मूर्त्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता सिंहासनावरती बसलेल्या मोठ्या मोठ्या मूर्त्याही आहेत आणि लहान मूर्त्याही आहेत. तर आपल्या रिक्वायरमेंटवरती आहे की कसं आहे, काय मंडळाच्या मूर्त्या असतात त्यानुसार असतील. ही जी मूर्ती पाहू शकता किती सुंदर आहे पहा. गणेश गल्ली 2025ची मूर्ती, किती सुंदर मूर्ती होती. आकाश तिरमलनी जी मूर्ती बनवलेली त्याची प्रतिकला आहे. 2025चा जो गणेश गल्ली मुंबईचा राजा जो होता तो आहे. फार सुंदर मूर्ती केलेली. आपण आहोत आता आयकॉनिक रॉक बिल्डिंग कॉर्नरला. इथे समोर लालबागचा राजा असतो. दिस इज लालबागचा राजा गेट. हा गरम खाडा आहे. तिथे ग्राउंडमध्ये मुखदर्शनाची लाईन लागते आणि इथे सगळ्या गणपतींची पुष्पवृष्टी होते. हे आहे ते ठिकाण. तुम्ही आता एक्झॅक्ट 1 मंथ 15 डेज नंतर जर ही जागा बघाल, ज्या दिवशी विसर्जन असेल त्या दिवशी ही जागा बघाल तर तुम्ही बोलाल याहून सुंदर काही नाही म्हणून. हे आहे वनविघ्न विजय सेल्स आणि विजय सेल्सचा एक्झॅक्ट समोर आहे गणसंकुल. आपण आता तिथे आहोत. इकडून दाखवतोय गणसंकुल. आपण तिथे जायचं आता रोड क्रॉस करून. बाईक आपण इथेच लावली आहे पण इथे फार करेक्ट इथे गरीरोड स्टेशन आहे. इथेच खाली पुढे एक सुंदर मूर्ती आहे राजन झाडची, ज्याचं नाव आहे करिरोडचा कैवारी. हा आहे गणसंकुलचा गेट. आपण गणसंकुलमध्ये एंटर करत आहोत. जसे की तुम्हाला दाखवतोय विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल. इथे फार जास्त छोटे छोटे गणपतीचे कारखाने आहेत जे आपण आता पाहू शकतो. इथे जवळजवळ 8 ते 10 कारखाने आहेत. मोठ्या गणपतींचे वेगवेगळे कारखाने आहेत. पण आपण पहिलं सुरुवात करूया मोठ्या गणपतींनी. मला वाटत नाही मोठ्या गणपतींना दाखवता येईल, बट आपल्याला जितकं दिसतंय जे दिसतंय सार्थक आर्ट्स म्हणून जे नावाजलेले 8 कारखाने आहेत त्यांच्या अशा काही सुंदर मूर्त्या आहेत. 1 ऑफ पीस आहे. ते एकच पीस बनवतात. गेल्या वर्षी जी मूर्ती होती परळचा महाराजा, जी मूर्तीने पूर्ण देश गाजलेला, ती ही मूर्ती. सुंदर असे मिनिचर इकडे त्यांनी बनवलेले आहेत. जसं तुम्ही पाहू शकता 1 ऑफ पीसेस आहे ते. फार जास्त गणपतींच्या मूर्त्या तिथे मोठे गणपती आहेत आपल्याला पाहता येतील. त्यांच्याकडे मुंबईच्या राजाची पण प्रतिकृती आहे. सुंदर जी मूर्ती मुंबईच्या राजाची होती गेल्या वर्षीची. इथे तुम्ही पाहू शकता जणू काय हा हबच आहे. तिथे फार सारे गणपती आहेत. फार सारे गणपती आहेत इथे. फार जास्त व्हरायटी मिळेल तुम्हाला. गणपती पाहायला मिळेल तुम्हाला. इथे गणपतीचे पेंटिंग चालू आहेत कार्यशाळेत. मला वाटतं वॉर्मअप चालू झालं आहे गणपतीसाठी. गणपतीत पण इकडे एवढंच ट्रॅफिक असतं. वॉर्मअप करत आहे. करी रोडचा ब्रिज इज गेटिंग वॉर्मड अप.
इथे या ब्रिजच्या खाली बरोबर करी रोडचा कैवारी बसतो. ओ हे बघा हे बघा हे बघा, ही पण करी रोडची एक मूर्ती खूप सुंदर असते, खूप सुंदर असते. परत राजन झाड यांचीच ही मूर्ती असते आणि त्या मानाने मला वाटतं की गर्दी इथे कमी असते. ऑल्सो कैरोडचा कैवारी आणि तेजुगाय मेन्शन ह्या ज्या 2 मूर्त्या आहेत ह्या पूर्णपणे पेपरने बनवलेल्या मूर्त्या असतात. तुम्ही विचार करा, जवळजवळ 1.5 ते 2 टनच्या मूर्त्या आहेत या, संपूर्ण पेपरने बनलेल्या मूर्त्या. गणपती पाहून झाले आमचे. फार सुंदर गणपतीच्या मूर्त्या होत्या. आम्ही ऑलमोस्ट 3 कारखाने फिरलो आणि त्याच्या आतमध्ये पण फार छोटे छोटे कारखाने होते. तर इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. तुम्ही मूर्त्या व्हिडिओमध्ये पाहायलाच असाल. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स चांगला होता. दरवेळीसारखंच मजा येते मूर्त्या बघायला. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त मूर्त्या बघायच्या त्या म्हणजे काही आवड आहे फक्त म्हणून नाही, पण आत्ता काय ट्रेंड सुरू आहे. खरं तर सगळ्या मूर्त्या सुंदरच असतात, पण तरी दरवर्षी याही बाबतीमध्ये काही नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. हे आर्टिस्ट खूप खूप सुंदर काम करतात, वर्षानुवर्ष काम करत असतात. दरवर्षी काही ना काही वेगवेगळं आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर ते पण बघायला एक खूप म्हणजे मजा येते. कागदाच्या बऱ्याच मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या आल्या तर एक म्हणजे कळतंय ना की लोक पण आता खूप शाडू माती आणि कागदाकडे वळतात. तर तुम्हाला जर असे अजून व्हिडिओज बघायचे असतील तर शतायूचं पण यूट्यूब चॅनल आहे, माझं पण यूट्यूब चॅनल आहे. शतायू शिरोडकर आणि वृंदा विचारे ब्लॉग्स या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा. आता फक्त आम्ही कारखान्यांना भेट दिली आहे, पण आम्ही उद्यापासून म्हणजे प्रत्येक शनिवार रविवारी अनेक मुंबईतील महत्त्वाचे गणपती जे आहेत त्यांची आगमनं असणार आहेत आणि आम्ही त्यापैकी बऱ्याच आगमनांना जायचा प्रयत्न करणार आहोत. सगळा कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आम्ही खूप मनापासून प्रयत्न करतो आहे की या यूट्यूब चॅनल्स थ्रू काहीतरी चांगलं लोकांना दाखवावं. तर त्यामुळे तुम्हाला आमचा जरा प्रयत्न आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओजना आणि हे व्हिडिओज जे आहेत ते गणपती पगलूजपर्यंत पोहोचवा आणि आमच्याबरोबर तुम्ही पण या सणाचा आनंद घ्या. बाय.